हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर सो आज मी जाणार आहे आमच्या जागेवर आम्हाला लावायचे झाडं. तर गाई 2 झाड आहे. हे कडीपत्त्याचं एक आहे आणि एक बेलाचं आहे. हे दोन 3 झाडं आम्ही घेऊन जाणार आहे. आणि संगती आपलं तुळशीचं पण आहे, तर ते पण घेऊन जाणार आहे. ते आम्हाला तिकडं झाड लावायचं आहे. बघू आता निघतो आम्ही. झाड आम्ही गाडीवर ठेवले. आता आम्ही निघतोय. काहीच आम्ही निघालोय आता आणि पाऊस चालूच आहे. आणि काहीच एवढं पावसात आम्ही चाललोय. मला खूप भारी वाटतंय की आम्ही चाललोय तिकडे झाडं लावायला. तर गाईज आता पाऊस संपलाय. संपलं म्हणजे आता पडत नाही पाऊस. अजून गाडीवर टाइम बघत वाटते आम्हाला 1 तास लागेल पोहोचायला. काहीच पाणी बघू शकतो खूप पाणी. काहीच फायनली आता आम्ही पोहोचलोय. पोहोचत आलं अजून 2 किलोमीटर आहे. हा सर फोन झालं. राईट टर्न घेत आहे मेगा रोड वर. आणि 5 मिनिटातच पोहोचतोय. 5 मिनिट आहे 3 पोहोचतोय. बरोबर 2 किलोमीटर आत द्यायची गाडा. जागा घ्यायला पैसे. अर्धा गुंठच नाही. एक अर्धा आहे. बघा हे सगळं काही तिथं स्कूल आहे. स्कूल आहे. लोक नुसतं स्कूलचं नाव सांगून जागा विकतात, तर त्या स्कूल मध्ये कोणच नाही. तिथं राहायलाच कोण नसतं. हे इकडे ह्या रस्त्याची हालत बघा जरा. इथे मंगल कार्यालय. आलोय आम्ही इथं. खूप हवा सुटली आहे मस्त पैकी. सो गाईस, तर आम्ही करायला लागलोय खोदाखोदीचे काम. पहिले स्टार्टिंग झाड लावायला आम्ही बेला असं जरा खाली खोदलं. आणि ती स्टिक कशाला आणली ते झाडात ठेवले. अरे ते हवेने पडून जाईल. अरे एवढी उंच उचलायची थोडे हवेला पडायला. चावी कोण न्यायचं. चावी त्याला काय
तर काहीच हे आहे आमची जागा. इथं लावतोय आम्ही झाड. तर गाईस फर्स्ट डे आम्ही बेलाचं झाड लावतोय. ते पण साईडला लावतो. ही आपली गाडी, आपली काजू सोबत आणि आम्ही फर्स्ट डे कस काय मी येडे बोलायची काय गरज होती का? नाही रे, ही काय आहे की गौरीच आहे का? सांगायचं की मग. गाव कसलं वातावरण आहे. मला वाटतं ह्याच हे मूळ आहे ना. ते तुला येत नाही. व्हिडिओ आवडत
असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूपच भारी वाटते. ते जागेच्या साईडला आले. एक वेगळाच दर्जा असते आपलं म्हणजे आपलं. गाईज फर्स्ट टाइम ही जागा घेतली. ह्याचं वातावरण खूपच भारी आहे. खूप हवा सुटायला. आणि बाळू तिकडे करायला लागले का हे बघा. एवढा खड्डा खोदलाय आता. कोणासाठी खोदलाय खड्डा? तुझ्यासाठी एवढा खड्डा काय करते? ते पण जुरळ आणले पोरीने. कोणत्या पोरीला? झुरळ नाही, तुझ्या घरात तुम्हीच आणले वाटतं. पाण्याची बाटली घे. घे आता, तुम्ही नाही घेत जा. माझ्या हाड अगं थांब, तसं नाही. तर घे ना पाण्याची बाटली. थोडं पुढं घे ना बाई. तिकडे कशाला इकडं? इकडे घे ना जरा. इकडं काय आड बाजूला इथे. आड बाजूला म्हणजे इथे भिंत तिथे नाही. बघ कसं करतोय र देवा. मोठं कर जरा, मागं सरतो. बस काय एवढं मोठं. दात मिठोळे टाकायला मला मागते. कुठं? इथं एवढी माती आहे ना, टाक ना करून कुठली. तिथे करायचं तिथे. तर गाईस मी तिकडे चालले. थांब ना, ह्याचं उजेड पूर्ण पाणी घे ना. पाणी मी नाही. दाखव ना करी पत्त्याचं लावलं झालं दाखवत नाही का? पाणी बाटली अजिबात ऐकत नाही. पाऊस यावा जोरात. का? पाणी भरतं ना. आम्ही अजून थोड्या आणते. तुळशीचं घे, नाही इथंच लावायचं आहे. तुळशीचं बी इथंच लावायचं आहे. तर गाईज आम्ही झाडं लावत होतो तर खूपच भारी वाटत होतं. आणि तिथं खूप हवा चालत होती. म्हणजे हवा खूप होती तिकडं. पूर्ण व्हिडिओमध्ये आवाज येत होता. तर खूपच मस्त 4 झाडं नेलते आम्ही. एक तुळशीचं, एक कडीपत्त्याचं आणि एक बेलाचं आणि एक फणसचं. तर ते आता आम्ही लावलंय. तर खूपच मस्त वाटत होतं. लय भारी वाटलं. आणि हवा खूप होती तिथं.
ट्री लावताना आम्ही खूपच एन्जॉय केलं की ते कसं म्हणजे खूप मज्जा वाटत होती की झाडं लावायचं म्हणलं तर. तर गाईज मला खूप मजा वाटत होती झाडं लावायला. कडीपत्त्याचं झाड लावून झालं तर आपल्याला तुळस लावायची. का बरं अजून आणतो मग माझं. गाईज तुम्ही बघू शकता ह्याच्यात झाड किती मस्त दिसतंय आणि लिटरली त्याचे पानं खूप भारी वाटतात ते. आणि तिथं लावलं तर एकच चार चांदच लागले जसं काय. खूपच मस्त वाटतंय आणि ते हवेने ते जे हालतंय ना ते झाड ते खूपच मस्त. आणि मला ते झाड लावल्यावर खूपच भारी वाटलं आणि आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. चला तर आता लावूया दुसरं झाड. ट्री लावायला झाले आता ट्री लावून. गाईज मी त्याच्यात माती आणून आणून टाकत होते कारण की खूपच मी माती तिकडून आणून इकडे टाकत होते. तर गाईज आता हे मी झाड फणसाचं लावते कारण की खूपच मस्त ते झाड आलं तर बघू आता ते येतं का नाही. आणि खूपच मस्त ते झाड होतं. लिटरली ते बी आहे तर ती बी आम्ही त्याच्यात तिथं लावली आहे. तर आता ते लावून आता त्याचे पाणी बिणी टाकून मग ते फुल आता ग्रोथ करण. फक्त एकच टेन्शन आहे की त्याला टाइमवर पाणी भेटायला पाहिजे. टाइमवर पाणी टाकून देऊन तिकडे लाव फणसाचं राव. लिटरली गाईज माझा अवतार तुम्ही बघू शकता कसा झालाय. खूप वाढ त्याच्यामुळे ते पाणी
काही तर मी लावणार आहे फणसाचं झाड स्टँड सेट. काय तुम्हाला फणसाची बी बघायची ना? 100% तर ते उगून आले. गाईज हे फणस आहे. ते फणसाची बिया तर मी इथं लावते. पूर्ण ते पान उगून आले. गाईज तर मी काहीतरी बनवलं आहे. ते आहे की तुम्ही बघू शकता. हे गाईज बघू शकता तुम्ही बाळू कसं तोडायला लागलाय झाड. कारण हे झाड गाईज आम्ही हे झाड पण काढून टाकणार आहे. कारण की ना ते काहीतरी आणायला पाहिजे नव्हतं. तर गाईज अशा प्रकारे आपल्या जागेत आहे. मग ते खोद हे खोद आणि तिथं लाव. मगाचपासून झाडं लावत होतो. आता सध्या पाणीच नाही हात धुवायला. पण हे असे हात माझे झाले दोन्ही. जन्मतारीखचाच आम्हाला गुंठा भेटलाय. 26 आरूची जन्मतारीख आणि 5वा महिना. काय राव नशीब बाळू सुरू असे. काहीच त्या साईडला मी चूल केली आणि ह्या साईडला लावले कढीपत्त्याचं झाड. खूपच मस्त लागले. आता हे जरा मोठं झाल्यावरच बघू. आणि इथं गाईस लावले फणस. हे फणसाचं झाड आहे. मी बी आणली होती ती तिथं लावली. अँड दिस इज अ बेलाचं झाड. कारण की महादेवाला आवडते बेलाचे पान. तर गाईस फर्स्ट झाड मी हेच लावले. तर मस्त मस्त हे पान आले. अजून मस्त मस्त येणार. भरपूर पाणी टाकले. पाऊस येईन तसं यांना पाणी भेटतच जाईल. आणि हे गाईस जंगली झाड आहे. इकडं बाहेरचं वातावरण एवढं हे ना. आणि नेक्स्ट झाड आहे तुळस. आता ह्याच्यानंतर आहे ना मी काय करते, नारळाचं झाड आहे ना, नारळ म्हणजे असं. तर गाईज हे तुळशीचं पण मस्त रोप आहे. बघ ना पिल्या कमाई का बापदादा की कमाई का नाही. कमाई आहे. काय ना गाडी चालले का पहिल्यांदा आमच्या घरात 40 नंबर आला. आजपर्यंत जीवावर काय घरात खायला नसलं तर चालतं. पण जिद्द आमच्याकडे गाईज
ये सीख रही है गाडी अभी गेली आहे दुसरीकडेच. हे आम्ही आज झाड लावलेलं तुम्हाला दाखवतो. हा एक झाड आहे इथं आकडी येताना सुकलं होतं बिचारा पण आता थोडस चांगलं टवटव झालं. दुसरं झाड आहे इथं तुळस. आता तिसरं झाड दाखवतो तुम्हाला. तिसरं झाड दाखवतो. ते बेलाचं झाड आहे. बेल लावलंय तिथं लावलंय हंसरी येते त्याला. गाईज वाळू बघा कशी येडचाळ करत होता. स्टँड एकदम मोठं केलंय एक नंबर. ट्रायपॉडचं आणि त्याच्याने व्हिडिओ शूट करत होता. या साईडला हे कुक्कुटपालन आहे. बंद पडलेलं कुक्कुटपालन आहे. हे लांबपर्यंत आहे. आणि तिथून खरी खाली मज्जा आहे. तेव्हा तुम्ही खाली बघसाल ना हे सगळी घर आहेत छोटे छोटे छोटे. आम्ही चाललोय निघालो. पुढची घरी एकटीच बसली आमची. चाललोय आली. चला बाय बाय गुड नाईट. सो गाईज फायनली आमचे झाड लावून झाले. तर काही जणी घातले पुरींचं हेल्मेट. ते माझं आहे. गाईच एवढी हवा होती ना की आवाजच ऐकू नाही येत होता समोर. खूपच हवा आणि व्हिडिओ मध्ये पण ऐकू नाही येत होता. जवळ माईक धरण तेवढं मोठी हवा येऊन ते आपल्या आवाजाला क्रॉस करत होती. पायाचं वातावरण झालंय असं. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. हा बाळू आलाय हात धुवायला इकडे. नळे बघ ना नळे बारीक पडल्यात नळे राव. हो मोठे पाहिजे आता. मी तिकडे धुवू का हात? पकड बर तिकडे मी काय केलं समोरचा कॅमेरा. हे बघा ते आता जागेच्या जवळच ते आता बघा पाण्यात खेळायला लागले. पाणी आहे आरो असते तर पाणी खेळ. अरे काय मगरमच्छ असतंय. मगरमच्छीला घाबरा लागले. धु ना नको. तिथून धु मग. अगं उलट गावतात काय तू कुत्रे. कुत्र बुंका लागला आम्हाला. पटकन धुतच नाही ना. अगं पायाने जरा खड्डा कर रे इथं. मी आहे ना त्याच्याकडे कुत्र्याकडे बघायला. हात धुती आता हे पाण्यात. असं पाण्यात हात धुवायचा असत. कळलं का? झालंय आमचं पाण्यात. गाईचे हात घाण झाले आता. घेतले हात तिथे कुत्र बुकायला लागले मला. ह्याला जर इथून होल करून घेतलं ना तू बरं आहे. तू तिकडे पाणी निघालय तू म्हणजे इकडे डॅम फुटणार आहे. फुटणार आहे हे बघा हे इकडनं वेळ दाखवतो. डॅम फुटणार आहे. बघ ना पाजरा लागलाय तिकडे. चल बस ते कुत्रे यायला लागले इकडे.
हळू कुत्रे यायला लागले राव. दगड घे ना. हाडा. हाड. हाड. बाळू मी जाऊ का पुढं? ए उलट दगड घे आता. अरे मला तू घे 3-4. मी जाते ना पुढं राव. अगं उठ. मी दे. मी हाय ना बस ना. कर व्हिडिओ कर. अंधारात कसं राहशील? हा ना राव. गाईज बघा ते कुत्रा पाठीमागं लागलं. हेल्मेट बिलमेट घातल्यामुळे तसं करावं. छाया शिंदे आरंभ प्रॉपर्टीज. काढ ना. काढलाय ना आता किती काढू? अगं हे व्हिडिओ हे अंगावर काटा आलं राव जोरात. बोरद्या रावी ना अंधारात म्हणतो राहतोय. गाईज खूपच भीती वाटली. मला वाटलं आता चावतच आहे. करावं लागलं ते लॉकच नाही. लॉक झालं. स्टॉप कर. त्याचं लक्ष दुसरीकडेच असते. काय ते लांब कर जरा चाललंय. लांब कर झालं जरा. गाईज आता झाडं लावून झाले. गाईचा कालचा चहा प्यायला. चहा पिऊन झाला आता. तर आहे ना आम्ही रेनकोट घातले दोघांनी पण, कारण की बाहेर पाऊस यायला लागला. आम्ही रेनकोट घालू. आता काय करणार? पाऊस बाग येत